तालुक्यातील वळती गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण झाले। आपल्या समेत थोरांदळे गावचे वारकरी सांप्रदायिक विचारांशी निगडीत असलेले ज्यांच्या माध्यमातून वळती गावात अनेक कीर्तनकार आले ते आपल्या समेत बाळासाहेब महाराज टेमगिरे आहेत। महाराज, सर्वप्रथम आपलं वळती गावात स्वागत। या परंपरेबद्दल आपल्याला काय वाटते? आज या ठिकाणी वळती गावामध्ये 108 स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे ब्रह्ममूर्ती वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपाशीर्वादानं आणि ह्या वळती गावातील जाणकार ग्रामस्थ वडीलधारे बापजादे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 50 वर्ष चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहाला आज 50 वर्ष पूर्ण होतात आणि सर्व वळतीगाव ग्रामस्थ पुणेकर मुंबईकर असतील यांच्या माध्यमातून हा सुवर्ण महोत्सव ह्या ठिकाणी आज साजरा होत असताना प्रथम दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही ह्या ठिकाणी हरिकीर्तनाला आल्यानंतर आमचं मन अगदी भारावून गेलेलं आहे। कारण एक तर देखणं नियोजन ह्या ग्रामस्थ मंडळींनी, ह्या गावातल्या तरुणांनी, ह्या गावातल्या सर्व महिला भगिनींनी केलेलं आहे, याचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम करतो। ही परंपरा पुढे आज आणखी नेण्यासाठी या तरुणांना, ग्रामस्थांना तुम्ही काय संदेश द्याल? ही परंपरा नेण्यासाठी आज 50 वर्षापूर्वी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह बोलता बोलता 50 वर्ष झाली आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालात। मी इथून पुढच्याही काळात ह्या तरुणांना किंवा ह्या गावातील ग्रामस्थांना हेच सांगेल की आता आपण शतकपूर्ती होण्याकडं, अमृत महोत्सव होण्याकडं वाटचाल करण्यासाठी आपण सर्व विचाराची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीनं करावी आणि हा परमार्थिक ही पावलं अशीच या ठिकाणी प्रगतीकडे न्यावी अशी मी आपणाला सांगेल। या सुवर्ण महोत्सवाकडे एखादं वैशिष्ट्य सांगा, तुम्हाला जे जाणवलं ते। आज या सुवर्ण महोत्सव पाहत असताना मलाही मनापासून आनंद होतो, कारण या सुवर्ण महोत्सवाचा मी एक साक्षीदार या ठिकाणी झालोय। मी ह्या गावामध्ये झालेला 25वा वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव सुद्धा पाहिलेला आहे, कारण त्यावेळी या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर ह्या वळती गावामध्ये आले होते, जे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे सेलिब्रिटी आहेत। समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या भागामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पहिले कुठे आले असतील तर 25व्या वर्षामध्ये वळती गावामध्ये आलेले आहे आणि आज 50वं वर्ष सुद्धा भव्य आणि दिव्य होतंय, याचा मला मनापासून आनंद होतोय। धन्यवाद।